नमस्कार. मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बस प्रवाशांसाठी आता मोठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. MSRTC कार्ड हे बंधनकारक झालेले आहे. आता MSRTC कार्ड म्हणजे काय आहे, याच्यामुळे तुम्ही जे आहे बसमध्ये बसताना जे आहे तुम्ही कॅशलेस व्यवहार जे आहे करू शकता. तुम्हाला कोणतेही पैसे जे आहे सोबत ठेवायची गरज नाही. आता याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोण आणि कोण पात्र असणार ही संपूर्ण माहिती आपण एका मिनिटात जाणून घेऊया. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, याच्यासाठी जे आहे सर्वसामान्य प्रवाशांसाठी जे आहे ओळखीचा पुरावा पाहिजे. त्यासाठी आधार कार्डही तुम्ही घेऊ शकता किंवा ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्सही घेऊ शकता. पत्ता पुरावा आहे तुम्हाला इथं रेशन कार्डही घेऊ शकता. पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि मोबाईल नंबरवर जो आहे OTP येणार आहे. तुमचा मोबाईल नंबर आवश्यक आहे. आता सवलतधारकांसाठी विशेष कागदपत्रे कोणती आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. 65 वर्षावरील व्यक्तींसाठी 50% सवलत आणि 75 वर्षावरील व्यक्तींसाठी 100% सवलत आहे. आता विद्यार्थ्यांसाठी शाळेचा किंवा कॉलेजचा बोनाफाईड सर्टिफिकेट आणि सरळ आवश्यक आहे. सरळ नंबर आवश्यक आहे. आता महिलांसाठी कोणते महाराष्ट्र रहिवासी असणे जे आवश्यक आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्डही असणे आवश्यक आहे. आता दिव्यांग व्यक्तीसाठी जे आहे केंद्र सरकारचे UDID कार्ड अनिवार्य आहे. पत्रकार मान्यवरांसाठी जे आहे संबंधित विभागाचे अधिकृत ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र जे आहे ते अनिवार्य आहे. आता अर्ज कुठे करावा, अर्ज करण्यासाठी जे आहे तुमचे जवळचे जे ST बस स्टँड आहे तिथे तुम्ही जे आहे किंवा महामंडळाचे नेमलेले अधिकृत एजंटही तुमची नोंदणी जे आहे करू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर जे आहे MSRTC कार्डसाठी तुम्ही इथे नोंद करून द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.